ना कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. मी नेहमी तुम्हाला सांगत असते की पाप हे किती पण सात पडद्याच्या आत करा, पण ते उघड झाल्याशिवाय राहत नाही. आणि खोटं खरं, खोटं किती पण झाकण्याचा प्रयत्न करा, पण ते उघड होतं. एवढं मात्र खरं आहे, माहिती का? आता ते काल परवा एक जणांचं नाही का मर्डर झाला, मुस्कान आणि सौरभ. तर त्याची बायको आता प्रेग्नेंट आहे. तर प्रेग्नेंट आहे तर बघा देव कसं आहे. हां, जे काही त्यांनी पाप केलं असेल ते समोर आलं, हो की नाही? आणि ती जेलमध्ये आहे, तरी पण देवाने तिथं पण तिचं पाप पुण्याचा गाडा हा तिथंच भरवला, नाही का? आणि देव असाच आहे बघा. माणसाने अति पाप करू नये आणि अति खोटं बोलू नये, वाईट वागू नये. तर त्याची माणसाची कर्म जशी असतील ना, तसंच माणसाला हे भेटेल, फळ भेटतं, माहिती? तुम्ही चांगलं कर्म करा, भले तुम्हाला लगेच नाही भेटणार, पण ते कुठल्याही रूपात तुम्हाला सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र खरे. माझ्या तर बाबतीत सांगायचे अनुभव खूप आहेत, परंतु मी ते सांगू शकत नाही, कारण एवढं सांगत बसायला वेळ नाही. वेळेचं पण सोडा, आणि ऐकणार कोण, आहे की नाही? आणि भरपूर आहे आयुष्यामध्ये. एवढंच आयुष्य असं जात नसतं माणसाचं. कुठे ना कुठे माणसाची साथ म्हणजे देवाची साथ ही असतेच. जर आपण खरं असलं ना, जर आपलं खरं असलं, आपण प्रामाणिक असलो, तर नेहमी आपल्याला देव सहाय्य करतो, कुठल्या पण परिस्थितीमध्ये, हो की नाही? एवढं मात्र खरं आहे. आणि माझ्या तर वेळोवेळी सहाय्य करणारा देवाने अशी माणसं पाठवली की ती मला वेळोवेळी सहाय्य करत आलेली आहेत. आता कालची छोटीशी गोष्ट सांगते. आमच्या इथे काल पाणी नव्हतं, अचानकच पाणी बंद झालं. आमच्या शेजारी एक माणूस राहतो, तो गेला कलकत्त्याला, भाड्याने राहतात ते लोक. तर ते काय आले नाही, म्हणजे खूप दिवस झालं ते आले नाही. त्यांच्या घराला कुलूप आहे. त्यांचा पाण्याने ड्रम भरलेला होता. तर मी सकाळी उठले तर म्हटलं आता पाणी नाही, काय करायचं बाई? मग मी म्हटलं ह्याचं पाणी घ्यावं आज आणि आपण उद्या भरून ठेवू. मग मी काय केलं, काल त्याचं पाणी वापरलं ड्रममधलं सगळं, आणि आज त्याचा ड्रम पूर्ण भरून ठेवला. सांगायचं म्हणजे ही खूप छोटी गोष्ट आहे. तुम्ही म्हणताल का खूप मोठी गोष्ट नाही आहे काय, एवढं मोठं काय तुम्हाला देवाने मदत नाही केलं, सहाय्य नाही केलं, परंतु ती छोटी पण होती ना, पण ती माझ्यासाठी खूप मोठी होती. कारण का, काल आमच्याकडं फक्त थोडंसंच पाणी होतं, आणि पाणी नसल्यामुळं काय कामं करणार, कसं होणार? सकाळी उठलं की पहिलं आम्हाला पाणी लागतं, कारण नळाला 6 वाजताच पाणी येतं, आणि पाणी आल्याशिवाय काही कामं होत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, आणि एकच वेळेस पाणी येतं, त्यातच सर्व दिवसभराची कामं आटपायची असतात. आणि मग ते पाणी मी वापरलं. आता तुम्ही म्हणताल काय एवढी मोठी गोष्ट आहे का? काय ते ड्रमचं पाणी काय एवढं देवाने त्यांना सांगितलं, परंतु माझा कालचा दिवस चांगला गेला ना. पाणी नसतं तर किती माझं टेन्शन आलं असतं, अस्वच्छता झाली असती, आंघोळ नसती झाली, भांडकुंड झालं नसतं घासून, आणि सगळ्या गोष्टीला पाणी हे लागतंच ना. तर असं आहे बघा, सांगायला म्हणजे छोट्या छोट्याच गोष्टी आहेत माझ्याकडे, खूप मोठ्या नाही अशा भारी भारी की देवाने मला इतकं करोड दिले, लाभज दिले, हे नाही आहे. रोज जीवनात येणाऱ्या संकटाला देव मला सहाय्य करत आलेलं आहे. आणि माझ्या मागे घडणाऱ्या गोष्टी ज्या मला माहीत पण नसतात, ज्याचा मी विचारही करत नसतो, त्या मला कालांतराने समजतात की अरे ही गोष्ट अशी होती आणि आपल्याला कोणीतरी खोटं सांगितलं होतं. तर असं आहे बघा. म्हणून म्हणते ना, चांगलं काम करा, तुम्हाला कधी ना कधी चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र खरं आहे. धन्यवाद.